Hello everyone. Today I will teach you another point is classes and object. Okay. In last lecture we can explain what is mean by class and what is mean by object, and it has also fundamental concept of OP. Okay. In that lecture we can explain in detail classes and object. What is mean by classes, how to create classes, and what is mean by object and how to create object, what syntax of creating object. Okay, so let's start here. First is Python is a object oriented programming language. Okay, in OOP, object oriented, that is object oriented programming, everything is object it has properties and method. Okay, object ला काय आहे, property आणि method आहेत. Class can also contain user defined data type, but it also contain function in it. So class is basically called blueprint for an object. क्लासमध्ये काय आहे तर क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा टाईप और फंक्शन. मग आणि क्लास काय करतो, बेसिकली त्याला ब्ल्यूप्रिंट म्हटलेलं आहे. ब्ल्यूप्रिंट म्हणजे क्लास आपल्याला असं सांगतो की स्ट्रक्चर कशा टाईपचा असेल किंवा तो ऑब्जेक्ट कशा टाईपचा असेल हे सांगणं म्हणजेच त्याला आपण ब्ल्यूप्रिंट म्हणतो. क्लास बघितला तर क्लासमध्ये काय काय आहे, कुठले व्हेरिएबल आहेत, कुठले मेथड्स यूज केलेले आहेत, ह्याचा एक शॉर्टमध्ये फॉर्मॅट आहे आणि तो काही क्लासमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, लिहिलेलं आहे. हे स्ट्रक्चर बेसिकली सांगितलं जातं, म्हणून क्लासला ब्ल्यूप्रिंट म्हणतो. ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय, स्ट्रक्चर और साचा, म्हणजे तुमचा क्लास कशा टाईपचा असेल किंवा तुमचा ऑब्जेक्ट कशा टाईपचा असेल हे क्लासमध्ये सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल, इफ यू डिक्लेअर क्लास स्टुडंट, म्हणजे तुमचा जर क्लास नेम स्टुडंट असेल तर तुम्हाला त्या क्लासचं स्ट्रक्चर बघितलं की कळतं की क्लास नेम स्टुडंट. तर स्टुडंटमध्ये काय असणार ॲट्रिब्यूट, तर व्हेरिएबल काय असणार आहे, तर स्टुडंटला आय डी आहे, स्टुडंटचा रोल नंबर आहे, स्टुडंटचा क्लास आहे, तो स्टुडंटचा सब्जेक्ट आहे आणि पर्सेंटेज असतील. हे झाले काय स्टुडंटचे ॲट्रिब्यूट. आता त्या स्टुडंटच्या कुठल्या मेथड असतील तर त्याच्यामध्ये शो स्टुडंट डिटेल्स, स्टुडंटचे काय जे आहे ते डिटेल्स शो करू शकतो, त्याचं मार्क लिस्ट प्रिंट करू शकतो, त्याचे टोटल पर्सेंटेज शो करू शकतो. म्हणजे त्या ओव्हरऑल स्टुडंटची माहिती त्या क्लासमध्ये दिलेले आहे. म्हणजेच क्लास इज अ बेसिकली ब्ल्यूप्रिंट फॉर अन ऑब्जेक्ट. आणि ज्यावेळी आपण क्लासचा डेटा ॲक्सेस करायला जातो त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज लागते. आणि ज्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळी क्लासचे सगळे जे काही मेथड्स असतील आणि जे काही फंक्शन असेल ते ॲक्सेस करतो, म्हणूनच ब्ल्यूप्रिंट त्याला म्हटलेलं आहे. ओके, द पायथॉन क्लासेस class refer to group of homogeneous entity and each entity of class is object. क्लासमध्ये homogeneous entity काय आहे तर क्लासमध्ये क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड मेथड, म्हणून त्याला homogeneous entity म्हटलेलं आहे. क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर. क्लासमध्ये काय आहे तर डेटा मेंबर, त्यालाच आपण व्हेरिएबल म्हणतो, आणि मेंबर फंक्शन म्हणजे जे काही फंक्शन डिक्लेरेशन केलेले आहेत क्लासमध्ये त्याला आपण काय म्हणतो, मेंबर फंक्शन. क्लास बॉडी कंटेन डिक्लेरेशन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. The variable declared inside class are called as data member and function are called as member function. हे वर्ड्स लक्षात ठेवा, हे MCQला येतात. व्हॉट इज मीन बाय डेटा मेंबर, व्हॉट इज मीन बाय मेंबर फंक्शन. तर क्लासमध्ये जेवढे काही व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत त्याला आपण मेंबर फंक्शन म्हणतो. क्लासमध्ये जे काही व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे त्याला डेटा मेंबर म्हणतो, आणि जे काही फंक्शन डिक्लेअर केलेले आहे त्याला काय म्हणतो, मेंबर फंक्शन. आणि दिस फंक्शन अँड व्हेरिएबल आर कलेक्टिवली कॉल्ड ॲज क्लास मेंबर. तर क्लास मेंबर का, हे सगळे क्लासचे मेंबर आहेत बिकॉज ते क्लासच्या इनसाइड डिक्लेअर केलेले आहेत. म्हणूनच क्लासमध्ये जे काही व्हेरिएबल आणि फंक्शन डिक्लेअर केलेले आहेत त्याला कलेक्टिवली आपण काय म्हणतो, क्लास मेंबर म्हणतो. ओके, तर टोटल तुम्हाला 3 वर्ड लक्षात ठेवायचे आहेत, डेटा मेंबर, मेंबर फंक्शन अँड क्लास मेंबर. ओके, the class is a user defined data type with template that serve to define its property. What is mean by user defined data type, तर तुम्ही इंटिजर, कॅरेक्टर, स्ट्रिंग सारखे डेटा टाईप स्टडी केलेले आहात, यूज पण केलेले आहात.
तर हे बिल्ट इन डेटा टाईप आहेत, कारण ते पायथॉनमध्ये रेडीमेड आहेत आणि ते आपण यूज करतो, म्हणजे ते बिल्ट इन रेडीमेड बनवलेले आहेत. पण ज्यावेळी तुम्ही युजर डिफाईन डेटा टाईप स्टडी करता, तुम्हाला OOP हा 3rd सेमिस्टरला सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर 4th सेमिस्टरला आपण डेटा स्ट्रक्चर हा सब्जेक्ट स्टडी करायचा आहे. तर डेटा स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे युजर डिफाईन फंक्शन बघतो. तर स्टॅक, ॲरे हे काय आहेत, युजर डिफाईन फंक्शन आहे. तसंच आपला क्लास हा युजर डिफाईन फंक्शन आहे. का तर क्लास नेम हा काय आहे, कुठला असेल हे युजर स्वतः लिहितो, क्लासचं नेम क्रिएट करतो, म्हणून क्लास इज अ युजर डिफाईन डेटा टाईप. ओके, क्लास इज अ मॉडेल फॉर क्रिएटिंग ऑब्जेक्ट, दॅट मीन्स द प्रॉपर्टीज अँड ऑब्जेक्ट आर रिटन इन क्लास. ओके, class contain variable and method together, and object is fundamental concept of OOP, but class provide ability to define similar type of object. ओके, तर बघा पायथॉन क्लास, त्याच्यानंतर आपण काय बघायचं आहे, सिंटॅक्स ऑफ क्रिएटिंग क्लास युजिंग क्लास डायग्राम. तर क्लास म्हणजे काय बेसिकली बघा, क्लासमध्ये क्लास नेम हा तुम्हाला स्क्वेअर बॉक्स आहे. ही डायग्राम तुम्हाला ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकल करता आणि ज्यावेळी तुम्ही फ्लोचार्ट लिहायला जातो त्यावेळी सगळ्या प्रोग्रामची क्लास डायग्राम काढणे इम्पॉर्टंट आहे. का, कारण त्या तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करताय आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड करताय त्याची क्लास डायग्राम करणं किंवा काढणं हे इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज मीन बाय क्लास डायग्राम, जो क्लास इथं तुम्ही जर बघितला क्लास नेम, सपोज तुमच्या क्लासचं नेम स्टुडंट आहे तर इथं क्लास नेम स्टुडंट येणार. डेटा मेंबर म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काही क्लासमध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन केलेले असतात ते म्हणजेच आपण डेटा मेंबर म्हणतो. म्हणजे डेटा मेंबरमध्ये जेवढे काही व्हेरिएबल आहेत क्लासमध्ये तुमच्या ते ह्या पार्टमध्ये येणार. क्लासमध्ये तुम्हाला काय एक रेक्टँगल बॉक्स येतो, त्या इनिशियली त्या बॉक्समध्ये 2 पार्ट पडतात, एक डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन. आणि इनिशियली टॉपच्या सेंटरला आपण क्लास नेम डिक्लेअर करायचा असतो. डेटा मेंबरमध्ये जे काही क्लासमध्ये व्हेरिएबल आहे ते डिक्लेरेशन करावे लागतात. त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये मेंबर फंक्शन म्हणजेच क्लासमध्ये कुठले फंक्शन जे तुम्ही यूज करताय ते सगळे डिक्लेरेशन मेंबर फंक्शनमध्ये होतात. आणि ही आहे तुमची क्लास डायग्राम. ओके, फॉर एक्झाम्पल class name car which has some basic data like name, brand, model, date of manufacture, etc. and some function like engine on, apply brake, accelerate, change gear. हे काय झाले, फंक्शन झाले. आणि नेम, ब्रँड, मॉडेल, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर हे काय झाले, क्लासचे त्या व्हेरिएबल झाले. म्हणजे ते क्लासमध्ये काय काय आहेत व्हेरिएबल ते डेटा मेंबरमध्ये येणार आणि जे काही फंक्शन तुम्ही यूज करता ते मेंबर फंक्शनमध्ये येणार. ही झाली क्लासची डायग्राम. ओके, इथं बघा फॉर एक्झाम्पल क्लास डायग्राम जे तुम्ही आपण पाठीमागं एक्झाम्पल बघितलं, कुठलं एक्झाम्पल, क्लास नेम कार, आणि त्याला आपण काय बघितलं, व्हेरिएबल कुठले आहेत तर नेम, ब्रँड, मॉडेल, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग हे व्हेरिएबल आहेत आणि तेच व्हेरिएबल आपण डेटा म्हणून लिहिलेले आहेत. क्लास डायग्राम काय केली, क्लास नेम काय आहे, क्लास डायग्राममध्ये कार ही तुमचा क्लासचं नेम झालं. त्याच्यामध्ये डेटा म्हणजे काय काय व्हेरिएबल यूज करताय ते नेम, ब्रँड, मॉडेल अप टू सो ऑन, तुम्ही जेवढे काही व्हेरिएबल आहे ते लिहित जायचे. आणि त्याच्यामध्ये क्लास तुमच्या ह्या कार नावाच्या क्लासमध्ये कुठले फंक्शन आहेत तर टर्न ऑन इंजिन, ब्रेक ऑन ऑफ, काय जे काही फंक्शन आहेत ते तुमचे फंक्शनमध्ये जाणार. कळालं क्लास डायग्राम कशी क्रिएट करायची. क्लास इज अ लॉजिकली एंटिटी दॅट हॅज सम स्पेसिफिक ॲट्रिब्यूट्स आणि मेथड. जे तुमचा डेटा पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ॲट्रिब्यूट म्हणतो, कारण त्याच्यामध्ये ऑब्जेक्टचे काय काय ॲट्रिब्यूट आहेत सगळे एक्सप्लेन केलेले आहेत, त्याला आपण क्लासचे ॲट्रिब्यूट म्हणतात. आणि सेकंड पार्टमध्ये मेथड्स म्हणजे जेवढे काही फंक्शन क्लासमध्ये आहेत ते आपण लिहिलेले आहेत. म्हणून क्लास हा लॉजिकल एंटिटी, लॉजिकली काय म्हणजे लॉजिक लावतो, क्लासमध्ये काय काय असेल हे लॉजिकली सांगतो. म्हणून क्लास इज अ लॉजिकली एंटिटी दॅट हॅज सम स्पेसिफिक ॲट्रिब्यूट ऑर मेथड. क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन. बघा तुम्ही चेक करा क्लास काय आहे, क्लासमध्ये काय आहे रे, दुसरं काहीच नाही. क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन आहे दॅट कॅन डिफाईन अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. ओके, हे झाली क्लासबद्दल इंट्रोडक्शन. त्याचा सिंटॅक्स बघा, हाऊ टू क्रिएट क्लास इन OOP, सिंटॅक्स ऑफ क्रिएटिंग क्लास. ओके, कसा क्रिएट करायचा तर सिंटॅक्स काय आहे, क्लास नेम हे झालं बेसिक सिंटॅक्स ऑफ क्रिएटिंग अ क्लास.
फर्स्ट वर्ड इज अ क्लास. क्लास इज अ कीवर्ड. ओके, फर्स्ट जो वर्ड आहे तुमचा क्लास हा कीवर्ड आहे. त्याच्यानंतर क्लास नेम तुम्ही काही पण क्लास नेम देऊ शकता अकॉर्डिंग टू युअर प्रोग्राम. सपोज कारचा मला डेटा प्रिंट करायचा असेल तर माझा क्लास नेम कार असेल. सपोज मला एम्प्लॉईचा डेटा प्रिंट करायचा असेल तर माझा क्लास नेम एम्प्लॉई असेल. स्टुडंटचा डेटा प्रिंट करायचा असेल तर माझा क्लास नेम स्टुडंट असेल. आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 दिलं आहे. म्हणजे जे काही तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशन फंक्शन डिक्लेरेशन करताय ते क्लासमध्ये. म्हणजे क्लासची सुरुवात होताना फर्स्ट वर्ड असेल क्लास इज अ कीवर्ड आणि सेकंड क्लास नेम आणि त्याच्यानंतर कोलन हे द्यायचंच. इथं तुम्ही क्लास क्रिएट झाला कळालं. फॉर एक्झाम्पल खाली बघा क्लास स्टुडंट त्याच्यानंतर कोलन लिहिले आणि पास लिहिले. पास का तर जेव्हा क्लास हा रिकामे असेल म्हणजेच तुमच्या क्लासमध्ये कुठलेही व्हेरिएबल डिक्लेरेशन नसतील, कुठलाही फंक्शन नसतील, तुमचा क्लास जर एम्प्टी असेल तर पास हा कीवर्ड दिला जातो. नोट वेन क्लास इज एम्प्टी देन रिटर्न पास कीवर्ड. ओके, क्लासचा सिंटॅक्स कळाला कसा क्लास क्रिएट करायचा. तर फर्स्ट वर्ड इज क्लास अँड सेकंड इज क्लास नेम. ओके, फॉर दॅट वे वी कॅन क्रिएट अ क्लास इन OOP. ओके, ठीक आहे. इथंपर्यंत तुम्हाला कळालं. बाकीचे पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.